मित्रांनो, रामकृष्ण हरी. कल्पना करा, अवघे 21 वर्षांचे एक तरुण संत, ज्यांनी संपूर्ण जगाला ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ग्रंथ दिला, लाखो लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला आणि एक दिवस स्वतःच्या इच्छेने जिवंतपणे समाधी घेतली. पण प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी का घेतली? त्या समाधीच्या वेळी नेमकं काय घडलं होतं? आजही आळंदीतील समाधीला इतकं दिव्य आणि जागृत स्थान का मानलं जातं? आणि दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी देहू आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत शेकडो किलोमीटर पायी का चालतात? इतका मोठा प्रवास ते कोणत्या श्रद्धेने करतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीची संपूर्ण कथा, वारीची परंपरा, तिचा इतिहास आणि प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात विठ्ठलासाठी धगधगणारी भक्ती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्हालाही वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ नव्याने समजेल. चला तर मग विठ्ठलाच्या नामाचा गजर करत सुरुवात करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म इसवी सन 1275 झाला. अवघ्या 21 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांसारखे महान ग्रंथ लिहिले आणि सामान्य लोकांना भगवद्गीतेचा अर्थ मराठीत समजावून सांगितला. त्यांचे गुरु त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ होते. परंपरेनुसार माऊलींना आपले अवतारकार्य पूर्ण झाल्याची जाणीव झाली. त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संजीवन समाधी म्हणजे योग साधनेत पूर्ण प्रावीण्य प्राप्त झालेली योगी स्वतःच्या इच्छेने समाधी अवस्थेत प्रवेश करतो, अशी श्रद्धा आहे. हा प्रसंग वारकरी परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. समाधीच्या दिवशी निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव आणि अनेक संत उपस्थित होते, असे वारकरी परंपरेतील वर्णन सांगते. माऊलींनी सर्वांना नमस्कार केला, विठ्ठलाचे स्मरण केले आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरातील भूमिगत समाधीमध्ये पद्मासनात बसून ध्यानधारणेत प्रवेश केला. त्यानंतर समाधी बंद करण्यात आली. वारकरी संप्रदायाची श्रद्धा अशी आहे की माऊली आजही या संजीवन समाधीत चैतन्य रूपाने विराजमान आहेत. वारीची सुरुवात 2 प्रमुख पालख्यांपासून होते. आळंदी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि दुसरी देहू संत तुकाराम महाराजांची पालखी. या पालख्या सुमारे 20 ते 21 दिवस पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात. आधुनिक पालखी परंपरेला 19व्या शतकात अधिक संघटित स्वरूप मिळाले. तर या पालखीत लोक पायी का जातात? वारकऱ्यांसाठी हे फक्त यात्रा नसून साधना आहे. विठ्ठलावरील प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी, श्री संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी, अहंकार, लोभ आणि भेदभाव सोडून समानतेने जगण्यासाठी, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम या नामस्मरणातून मन शुद्ध करण्यासाठी, सेवा, शक्ती आणि परस्पर प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी. आता जाणून घेऊयात आपण वारीची वैशिष्ट्ये. लाखो वारकरी भगवे झेंडे घेऊन चालतात. टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगाचा अखंड गजर असतो. प्रत्येक दिंडीची स्वतःची शिस्त असते. अनेक गावातील लोक वारकऱ्यांना मोफत अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत देतात. जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वजण एकत्र चालतात. तर आता आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी उपवास, विठ्ठल नामाचा जप, भजन, कीर्तन आणि पंढरपूर दर्शन यांना विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाचा संदेश असा आहे: भेदाभेद, भ्रम, अमंगळ, सर्व माणसे समान आहेत. प्रेम, सेवा, नम्रता आणि विठ्ठल भक्ती हाच खरा धर्म. म्हणूनच दरवर्षी लाखो लोक उन्हात पावसात कष्ट सहन करूनही आनंदाने म्हणतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींचे जीवन आपल्याला शिकवते की ज्ञान, भक्ती, नम्रता आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म आहे. वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर मन शुद्ध करण्याचा, अहंकार सोडण्याचा आणि विठ्ठलाशी नातं जोडण्याचा प्रवास आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून संतांची ही महान परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ज्ञानोबा माऊली तुकाराम. अशाच संत चरित्र, भक्ती आणि अध्यात्माशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका. शेवटी एकच, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.